दंडवत प्रणाम. महात्मा सतीश दादा गुरु भोजरज बाबाजी अमृत अमृत प्रवर्तक समूह संचालक आणि प्रवाचक. प्रथम त्या मार्गासी अधिकार दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईजी अमृते संस्थापक श्री गोपालकृष्ण मंदिर तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड ताईंच्या अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्या गुरुवर्य आदरणीय तडगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्रियासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. दंडवत हो. काल आपण भाई देवा लघुनीती बोलावणे हे लीला आपण श्रवण केले. त्या लीळेमध्ये आपण संदर्भ बघितले की भाईदेव हे वेडे होते, स्वामींकडे ते राहू लागले आणि मग आता हे लहान असल्या कारणाने स्वामींच्या जवळ झोपायचं, स्वामींजवळ जेवायचं आणि मग झोपेमध्ये स्वामींनाही लघवीला सोबत घेऊन जात असत आणि स्वामी पण त्यांच्यासोबत जायचे. हेतुस्थळकर सांगतात की का तर तशा प्रकारची कणव त्यांची जोडलेली होती, कणव त्यांची बलवत्तर होती. प्रत्यक्ष स्वामींच्यावर त्यांना सहवास लाभलेला आहे. हे काल आपण बघितलं. भाग्यवान ते होते म्हणून त्यांना तो प्रत्यक्ष परमेश्वर त्यांची सेवा करतायत. आणि किती तर संवाद छान आहे. जिजी मी मोतू मला लघवी आली. बाईसाहेबांची बटिका उठून जाना पलीकडे. ते म्हणलं जिजी देवा तुम्ही माझ्यासोबत चला. जिजी मी मोतू मला लघवी आली. म्हणजे भाईदेवांना असं म्हणायचं होतं की मला लघवी आली, आपण माझ्यासोबत चलावं हे त्यांना स्वामींना म्हणायचे. आणि मग स्वामी त्यांना दोन्ही हाताने धरायचे आणि मग लघवी करून ते वापस यायचे. स्वामींचे पाय बाईसा पुसून काढायच्या. अशा प्रकारे नित्यनेमाने बराच दिवस भाईदेव स्वामींच्या सहवासामध्ये राहिले आणि स्वामींना जो 1 महिना स्वामी भिंगारला होते. त्या सहवासामध्ये भाईदेवास घरी गेले नाही. स्वामींची आवडी संचली, त्यांचं वेडे पण गेलं असं पुढे चरित्रामध्ये सांगतात. हे संदर्भ आपण काल बघितले. आता याच भाईदेवांची लीला आपण पाहणार आहोत. ती आहे पुढची लीला. खूप सुंदर आहे, बोधपर आहे. आपण श्रवण करूया. लीला क्रमांक 357. भाई देवांची बद्रिका फळे आरोगण. भाई देवांची बद्रिका फळे आरोगण. भाईदेव हे लहान. बद्रिका फळे म्हणजे बोर. बद्री म्हणजे बोर, त्याला सुद्धा एक प्रकारचं फळ म्हटलेलं आहे. आरोगण म्हणजे स्वामींनी ते आरोगणा केली, ते क्रियेचा स्वीकार केलेला आहे. आता बद्रिकाश्रम संदर्भ आपण दत्तात्रय प्रभू चरित्रामध्ये पाहिलेला होता की त्या ठिकाणी फार मोठं वन होते, म्हणजे बोरांची झाडं होती. स्वामी सांगतात ना मुठी असणी बोर. तशा मुठीप्रमाणे ते बोरं मोठमोठी त्याची झाडं त्या बद्रिकाश्रम मध्ये होते म्हणून त्याला बद्रिकाश्रम असं म्हटलेलं आहे. पूर्ण बोरांचं बन तिथे होतं, जसं आंब्याचं बन असतं की नाही, तिथे त्या बोरांचं बन होतं. कुठे? बद्रिकाश्रम मध्ये. तिथे पण शब्द येतो बघा, बद्रिकाश्रम. इथं बद्रिका फळे म्हणजे बोर. स्वामींनी ती ग्रहण केली भाईदेव व्यासांची. आपण ते आता बघूया. भाई देवते उदयाची मळया जाते तेत बोरे वेचिती. भाईदेव हे लहान होते. उदयाचे म्हणजे सकाळी, मळया जाते म्हणजे बोराच्या ज्या ठिकाणी झाडं होती, बोराच्या ठिकाणी मळा होता, तिथे ते जायचे. असतं की नाही, आंब्याचा एक मळा असतो, बोराचा मळा असतो, द्राक्षांचा मळा असतो, वेगवेगळ्या प्रकारचे मळे असतात. मग तिथे खूप सारी असं बोरं होती. आता ही दिवस होती हिवाळ्याची. बोरं कधी येतात? हिवाळ्यामध्ये येतात. हे दिवस होते हिवाळ्याचे. मग
मळ्या जाती तेथ बोरे वेचिती. स्वामींच्या ठिकाणी असताना ते बघायचे कोण काय अर्पण करतो, कोण काय अर्पण करतं. आपण पण देवाला काहीतरी अर्पण करूया. बघा त्या बालकाची भावना किती महत्वपूर्ण आहे. आणि मग ते मळ्यामध्ये जायचे, तिथं बोरे वेचिती. चाखती, चाखून बघायचे, खाऊन बघायचे. कडुवे कडुवे तिये आपणे खाती. कडुवे कडुवे ती आपण खाती म्हणजे जी बोरं कडू कडू होती, जी तुरट होती, जी खारट होती, जी आंबट होती, ती स्वतः आपण खाऊन बघायची. हे बोर कसं आहे, आंबट तर फेकून द्यायचं. गोडे गोडे ते अंगीची बाह्या भरती. गोडे गोडे तिये, जी बोर गोड गोड होती, अंगीच्या बाह्या म्हणजे खिशामध्ये टाकायची, किंवा अंगीच्या बाह्या म्हणजे अंगी म्हणजे प्रकारची बंडी कोपरी सारखी बघा, त्याला बाह्या असतात ना, त्याच्यामध्ये टाकायची. आणि गोसाव्या पुढारी चविती. त्यांच्या मनामध्ये कल्पना आली की आता हे बोर तर आहेत, हे स्वामींना आपण घेऊन जायचे आहे. परंतु आता स्वामींना जर आपल्याला घेऊन जायचं आहे तर कमीत कमी चांगली बोरं आपल्याला घेऊन जायची. देवाला अर्पण कसं करायचं, चांगलं अर्पण करायचं. आपण देवाला आपल्याला घेऊन जायचंय ना, मग देवाला आंबट नको, देवाला खारट नको, देवाला गोड बोरं अर्पण करायची. बघा किती सुंदर भावना त्या मुलाची आहे, किती बोध या लेतून घेण्यासारखा आहे आम्हाला. तो बोध तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. चरित्र आपण पहिलं बघूया. गोड गोड ती अंगीच्या बाह्या भरती आणि गोसाव्या पुढारी चविती. आणि गोसाव्या पुढारी चविती म्हणजे स्वामींच्या समोर आणि त्यांनी ठेवले काय, ती बोरं, पण गोड गोड काय केले त्यांनी, गोड गोड बोर आपल्या खिशामध्ये भरले. या चरित्रामधून, या वाक्यातून आम्हाला एक संदेश आहे. काय संदेश आहे की धर्माशी अर्पण करताना, दान देताना किंवा भिक्षा वाढताना, मग ती कोरडी आहे, ओली आहे, जी भिक्षा किंवा जे दान करायचे ते मात्र चांगल्या पद्धतीचं आणि चांगलं असलं पाहिजे. शक्यतो आपण पाहतो दान तर आपल्याला करायचंय, परंतु मग गोंडर असलेलं, किडे लागलेलं, सडकं हे आपण दान करत असतो. स्थानावर फळ ठेवायचं, पण कमी भावाचं, खराब कसं भेटेल आपण हे पाहण्याचा प्रयत्न करतो, अर्पणही करत असतो. धर्माशी, गुरुला किंवा स्थानाला जेव्हा आपण जातो ना, तेव्हा सगळं बर्वे बर्वे प्रकारचं अर्पण केलं पाहिजे. मग ती सुपारी असेल, ते एखादं फळ असेल, ते पान असेल, काही असेल, चांगलं अर्पण करता आलं पाहिजे. आपली भावना असते का? बघा आपण तेवढे मोठे आहोत, जाणीव आहे आपल्याला, तरी पण आपण चुका करत असतो. आता आम्ही साधू माणसं ना, आम्हाला भिक्षा मागावी लागते, कोरडी भिक्षा. पाहण्यामध्ये कुठं कुठं येतं की बाबा आता हे घेऊन जा, म्हणजे कोणतं घेऊन जा. आता काही काही त्याच्यामध्ये बी अज्ञान असतात, काही काहींना तर देऊच वाटत नाही. आणि मग द्यायचे, मग कसं किडकं सडकं द्यायचं नाही का, मरे गाय बम्मन को दान. दान तर करायचे, पण कसं मग जे काही बिनकामाचं प्रपंच जे अनुपयोगी आहे ना, ते आपण दान करत असतो. म्हणजे सगळे तसं करत नाही बरं का, जे अज्ञान वृत्तीचे आहेत किंवा जे शहाणे पण तसे करतात म्हणा, ज्यांना जास्त मोह आहे तो, ते पण तसेच करतात. आणि मग अर्पण तर करायचं, पण असं अर्पण करायचं. मुलाकडून आम्हाला प्रेरणा घेण्यासारखी आहे. काही काही मुलं आपण घरामध्ये ती धर्म करतात, मोठ्यांना तेवढं होत नाही. काही काही मुलं असतात लहान, जर उपहार केला ना, आई पहिला देवाला दाखवला का. एका ठिकाणी मी गेलो, मग त्या मातेने उपहार स्वयंपाक केला आणि त्याला सांगितलं चल जेवायला बस. आता ती विसरली, पण त्या मुलाने आठवण केली, म्हटलं आई आपण पूजेला उपहार नाही दाखवला. मुलगा होता 5वीला. म्हटलं बघा याला म्हणतात संस्कार आणि अध्यात्माचा किती जबरदस्त संस्कार आहे. म्हणजे त्याला कळलं की नाही, लहान होता तो, मोठा तर विसरलेला होता, पण त्याला कळलं की नाही अरे उपहार दाखल्याशिवाय आपण भोजन करायचं नाही. म्हणून लहान वयामध्ये फार काही शिकता येतं. मनुष्य लहान वयामध्ये फार काही शिकतो, मोठं झालं की तो बिघडत असतो.
आणि मग अशा प्रकारे भाईदेव व्यासांचे आम्हाला एक गुण घेण्यासारखं आहे की चांगलं चांगलं अर्पण करायचं. पण आपण लई स्वार्थी ना, खिडकी सुपारी घ्यायचं, फाटकं पान घ्यायचं, सडकं नारळ घ्यायचं, सांगायचं स्थानाला अर्पण करताना, देवा माझं एवढं काम झालं पाहिजे, गाडी आली पाहिजे, घोडी आली पाहिजे, जावाई चांगला भेटला पाहिजे. आपण भरपूर एका खिडक्या सुपारीमध्ये मागून घेत असतो. खिडक्या सुपारीमध्ये कोणाला फसवतो आपण? तिथे देवाला फसवतो. अरे तुला मागायचं ना, कमीत कमी चांगलं तर अर्पण कर. चांगलं मागायचा प्रयत्न करतो, सडकं तिडकं अर्पण करतो, तुला फळ तसं भेटेल का? म्हणून जसं फळ अर्पण करताना, जसं वाहताना, तशाच प्रकारचा मोबदलाही भेटत असतो. जर तुम्हाला चांगलं प्राप्त करायचं मग चांगलं मागितलं पाहिजे. पण नाही, धर्माला कुच्चरपणा, दान धर्म करायचं म्हटलं कुच्चरपणा आपल्याला निर्माण होतो. तिथे ना आपण डोके आपले लढवत असतो, कशाला गोष्टी करायच्या आहेत. जर ज्या देवाने आम्हाला दिले तिथे आम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने अर्पण करता आल्या पाहिजे. तो मुलगा लहान होता, त्याला वाटलं की देवाला जायचंय ना, तिथं कोणीच काय अर्पण करू लागलं. त्यांनी बघितलं, त्यांच्या मनामध्ये कल्पना आली की आपण सुद्धा काहीतरी देवाला अर्पण करावं. आपण स्वामींच्या ठिकाणी आहोत, आपल्याकडे काही नाही, कोणी अर्पण करतं, आपण काही करायचं. म्हणून ते बोरे आणण्यासाठी गेले, बोरे घेऊन आले, स्वामींचे पुढे रिचवले कोणी? भाईदेवांनी. म्हणून चांगलं अर्पण करा. नाही तर मग दक्षिणा लावायची, पण ती पण फाटकी, जी बँकेत चालत नाही, जी कुठेच चालत नाही, ती इकडे बाबा लोकांना लावायची. जे बिनकामाचं आहे तिकडे बाबा लोकांना लावायचं. मग तुम्ही बाबा लोकांना बिनकामात समजता का? तिकडे जा बरं दुकानावर, घेतो का तो फाटकी नोट? तुम्हाला बिडी वडायची असते, तंबू खायची असते, व्यसन वाईट करता, पण नोटा कशा देता? मोजून कळक देता. आणि त्या ठिकाणी स्थानाला चाललो की फाटकी नोट, नारळावर फाटकी नोट, बाबाला पूजा लावायची फाटकी नोट. जे चालत नाही ते इकडे पूजा लावतात. पाहतो आम्ही कधी कधी बरोबर फाटकी नोटा काढणार, म्हणजे बाबाला उपयोगी नको आणि आपण पूजा केल्यासारखं आपल्याला होऊन जातं. मग कधी कधी सांगावं लागतं फाटकी नोटे चालत नाही आता, हो की नाही? ते रस्त्याला बसलेले भिकारी असतात बघा, भिकारी रेल्वेमध्ये पाहतो, ते सुद्धा तुमच्याकडून फाटके नोटा घेतात का? घेत नाही. तो भिकारीच आहे, पण तो म्हणतो फाटके नोट मला नाही चालत, तो पण चांगलीच घेतो. मग विचार कर, ज्याचं काही मूल्यच नाही, तो चांगलं पाहून घेतो. मग तुम्ही तुमच्या गुरुला पूजा करताना, स्थानाला विडा अर्पण करताना, काही दान देताना असं अर्पण केलं पाहिजे का? नाही. भाईदेव व्यासाकडून आम्हाला शिकण्यासारखं आहे, चांगलं अर्पण करायचं. आणि गोसाव्या पुढा रिचविती. आणि मग त्यांनी काय केलं? ते बोरे भरून आणले खिशामध्ये आणि स्वामींच्या पुढे रिचवली. मुनी देव हो बोरे खामया, तुम्हा कारणे आणली गोडे असती. काय म्हणतात ते मुनिदेव हो? मी तुम्हाला म्हटले बाबा मी बोरं आणली आणि ही तुम्हा कारणे आणली. म्हटली देवा ही बोरं आहेत ना सगळी गोडे. म्हटले एकही कडू बोर नाहीये, कारण मी खाऊन बघितलं म्हटली सगळं. ही तुम्ही गोड बोर आहेत, तुम्ही घ्या म्हटले देवा. बघा लहान मुलाचं मन निरागस असतं, निर्मळ असतं. आता बोरं होती उष्टी, त्याच्या डोक्यामध्ये काय की देवाला चांगलं अर्पण करायचं. त्याने मग आता खाऊन पैसे कळणार आहे का ती गोष्ट? ते बालकाचं मन तसं होतं. आपण तसं करत नाही बरं का, आता आपण शहाणे आहोत. त्या बालकाचा भाव या ठिकाणी सांगतायत. पण आपण पण कधी कधी फार चुकतो. उदाहरणार्थ घरामध्ये आपण उपहार तयार करतो, बरोबर? काही फराळ आहे त्याचं आपण तयार करतो. पण कधी कधी आपण काय करतो, अनावधानाने उपहार दाखवण्याच्या अगोदर किंवा आपण काय करतो माहिती आहे का, उपहार बाजूला काढून ठेवतो आणि मग आपण लगेच काय जे बनवलं आपण ते खात बसतो. तसं करू नका. जर तुम्ही काय बनवलं असेल तर पहिला उपहार संपन्न करा, नंतर ते ग्रहण करा. पण काय काय कसे म्हणतात, नाही नाही आम्ही ना बाजूला काढून ठेवलं. अरे बाबा बाजूला काढून ठेवण्यापेक्षा पहिला उपहार दाखव ना तू घरी.
एवढी काय घाई आहे तुम्हाला ते घेण्याची? मग ते उष्ट होतं, पाष्ट होतं, मग आपण तसंच ते ग्रहण करतो, मग तसंच मग तिकडे पूजेला. म्हणून जरा ह्या गोष्टी पाळत जा. उपहार दाखवण्याच्या अगोदर आपण कुठला पदार्थ ग्रहण केला नाही पाहिजे, आपल्या मुलांनाही दिला नाही पाहिजे. आता काय काय येडे आपले, कुठे काय उपहार असतो आणि त्या उपहारामध्ये काय करतात, कोणी काय मागितलं लगेच देऊन टाकतात. नाही नाही, लहान मुलांनी मागितलं हो, आपण देणारं तुम्ही शहाणे ना हो. त्याने हट्ट धरला, मग दुसरं त्याला काहीतरी देऊ, परतलं कशाला त्याला काबर देता तुम्ही? म्हणून ह्या गोष्टी जर समजून घ्यायचा. जर तुम्ही ते पूर्ण बनवलेला आहे पदार्थ, तर तो पहिला उपहार दाखवल्याशिवाय आपण केलाच नाही पाहिजे. किंवा आपल्या घरी एखादं साधू भिक्षेला, तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी येतात, तर आपण उपहार झाल्यानंतर त्यांच्या नावाची 2 चपाती भाजी आपण बाजूला काढून ठेवली पाहिजे. जर तुमच्या घरीत असतील तर अचानक आले मग भाग वेगळा आहे, परंतु उपहार दाखवल्याशिवाय आपण काहीच ग्रहण नाही केलं पाहिजे. हा आपला नियम मात्र असला पाहिजे. तर मग काय करतात, उपहार बाजूला काढून ठेवतात आणि आपले खात बसतात. म्हणून हे सगळ्यांना वळण लावलं. म्हणून हे असं उष्ट वगैरे आपण काय अर्पण करायचं नाही. मग तुम्ही भले एखादी तुम्ही फळं आणली, काय काय केळं खाऊन पाहतात, मग म्हणतात तिकडे नेऊन ठेवा. ते काय करा, तुम्ही आता प्रवासाला निघाल, आपल्याकडून कधी चूक होते बघा अशी, आपण केळी खाण्यासाठी घेतो आणि तीच केळी काय करतो आपण तिथे स्थानाला अर्पण करतो. म्हणजे जर तुम्हाला केळी खायची असेल ना, तर खाण्याची वेगळी घ्या आणि विड्याची वेगळी घ्या. एका ठिकाणी प्रवास करत चाललेलो होतो आणि त्यांनी मग केळं घेतली. ती आता केळं एकाच्या घडाला होती ना, बसले खात आपले. आता म्हटलं उरलेलं तुम्ही काय करणार? नाही म्हटलं बाबा हे आता आम्ही विडावसराला वापरू. म्हटलं एड्यांनो, तुम्हाला एवढं परिज्ञान नाही आहे की आपण आता स्थानाला चाललो, तिथली केळं खात आहे आणि तीच तिकडं व्हायला घेऊन चालले तुम्ही. जर तुम्हाला खायची असलं वेगळी केळं घ्या ना, तुम्ही वेगळी फळं घ्या. जर तुम्हाला जे काही खायचं ना ते वेगळं घ्यायचं, खिचडी करायची नाही. म्हणजे साना विधी असा आपल्याकडून होतो. कोणाकोण घडला हा शहाण्याकडून घडत असतो. आणि म्हणून याच्यामध्ये त्या मुलाची संकल्पना किती महत्त्वपूर्ण आहे. त्याने सांगितलं, देवा मी तुमच्यासाठी गोड बोर आणली. म्हटले खाना म्हणे देवा, गोड आहे सगळी. मग बाईचा शब्द ऐकते, बाईच्या जवळ असतात. बाई से म्हणती पोरावसिटी बोरे, बाबा लागे कैसी आणली. आता लगेच बाईसांचं काम सगळं शुद्ध होतं, त्यांना ते आवडायचं नाही. मग बाईसा म्हणते का रे म्हणे पोरा, तू बाबांना उष्टी बोर देतो. म्हटले ती बोर तर उष्टी केली ना म्हणे तू सगळी, आणि बाबांना तू उष्टी बोर अर्पण करतो. बाईसा बायदेवसांना म्हणतात, सर्वज्ञे म्हणितले. आणि मग स्वामी काय उत्तर देतात बाईसांना, सर्वज्ञे म्हणितले बाई उष्टी बोरे, ऐसा यासी काही भाव असे, ये गोड म्हणून हा घेऊनी आला असे. स्वामी सांगतात की बाई तो लहान आहे, त्याला काय माहिती उष्ट काय असतं, काय काय असतं. फक्त त्याचा भाव असा आहे की आपल्याला स्वामींना गोड बोरं अर्पण करायची, हा त्याचा फक्त भाव महत्त्वपूर्ण आहे. ते बिचाराला काय कळतं, तो लहान होता ना. एक तर ते वेडे होते, ते लहान पण होते. आता लहान मुलं काही कळतं का? त्यांना काही नसतं ना. एखादं लहान मुलगा असतं, खाता खाता ते उष्ट काहीतरी देतं, आपलं कौतुक असतं की त्याचं, देतो हे कौतुक असतं की नाही त्याचं. आणि ते जर मोठ्या माणसाने उष्ट खाऊन दिलं तर त्याला दोष. म्हणून या ठिकाणी स्वामी सांगतो ते बाई त्याला फक्त माहिती की बोड चांगलं अर्पण करायचं, गोड अर्पण करायचं, हा त्याचा भाव आहे. बोर जरी उष्टी असली तर भाव काय याचा उष्टा नाही, हे स्वामींनी बाईसां ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून इथे आम्हाला शिकायला भेटतं की आपण काय खाऊ घालतो यापेक्षा ते कसं किती आवडीपूर्वक खाऊ घालतो याला जास्त महत्त्व आहे. परमेश्वर तुमच्या पदार्थाही पेक्षा तुम्ही ज्या भावाने अर्पण करता की नाही, ते भावरूप क्रियेचा स्वीकार परमेश्वर करतो. तुम्ही 5 पक्वान्न बनवले, मिष्टान्न तुम्ही बनवले, पण अर्पण करण्याचा भावच तुमचा चांगला नाही तर किती मिष्टान्न अर्पण करा, ईश्वर स्वीकार करणार नाही. आपण पंचोत्तर उपहार संपन्न करतो,
म्हणजे एक प्रकारचा भाव आहे ना तो. मग तो पदार्थ अर्पण करण्यापाठीमागे आपली भावना केवढी मोठी असते. काही लोक उपर दाखवतात, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. काही लोक अवसर करतात, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. काय हा तुमचा अश्रूंचा भाव फार महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही किती पदार्थ खाऊ घातले किंवा किती पदार्थ केले याला अजिबात किंमत नाही. चटणी भाकर जरी असेल, परंतु ती जर त्याच्या पाठीमागे भाव असेल तर ईश्वर त्या भावरूप क्रियेचा स्वीकार करत असतात. अहो, ईश्वर तो तृप्त काम, तो कैसीने तोषवावान लगे, आमचे टीकाकार सांगतात. परंतु भावरूप साधन क्रिया आहे. परमेश्वर तुमच्या भावरूप क्रियेचा स्वीकार करतो. आपण पदार्थाचं अर्पण करतोच. उपहार म्हणजे काय, एक प्रकारचा भाव आहे. आता काही काही सांगतात ना, उपहार काय दाखवायचा, मग ते काय खातो का. अरे बाबांनो, आपला भाव आहे तो. धूप दाखवणे, दीप दाखवणे, उपहार विधी संपन्न करणे, वरुता तो भाव. जसं पुष्पवाणी विधी सांगितला, दंडोत घालणे विधी सांगितलेला आहे. मग आता वर धूप दाखवला, दीप दाखवला, आरती वळली, वर भावरूप क्रिया येत ना, त्या चालतं. आणि म्हणून जे काही तुम्ही वर करसाल ते सगळ्या भावरूप क्रियेमध्ये मोडल्या जातं. आणि म्हणून तुम्ही पदार्थ अर्पण करत असताना तुमचा भाव किती प्रकारचा आहे, भाव किती महत्त्वाचा आहे हे महत्त्वपूर्ण असतं. म्हणून तुम्ही पाची पक्वानं खाऊ घातले, वाकडे तिकडे तोंड केले, कपाळाला आड्या पाडल्या, स्वयंपाक करताना आदळापट केली, एखादं साधू बाबा घरी आले, आवडीपूर्वक नाही खाऊ घातलं, केल्या पूर्णाच्या पोळ्या. आता नवरा म्हणतो बायकोने केलं, पण बायकोला इच्छा नाही करण्याची, वाकडे तिकडे तोंड केलं. आता हे म्हणतात म्हणून मला करावं लागतं, पण तिची आवडी आहे का, तिची आवडी नाहीये. नवरा म्हणतो म्हणून ती भीतीपोटी ती करते. परंतु जर तीच क्रिया जर भावरूप पद्धतीने केली तर त्याचा लाभ फार मोठा होत असतो. आमच्या स्मृतिस्थळामध्ये सांगितलं, आचार्य म्हणतात की भावेहीन तो दैवहीन. ज्याच्याकडे भाव, ज्याच्याकडे त्याच्याकडे भाव नाही ना, तो दैवहीन म्हणजे सगळ्यात कपाळ करंटा दरिद्री तो आहे. म्हणून राहू द्या फाटकं, माणसाने फाटकं पण नेटकं असावं. आपण फाटकेस तरी चालेल, परंतु आपला भाव मोठा असला पाहिजे. विदुर होते, विदुर महाभारतामध्ये पांडवांच्या शिष्टाईच्या प्रसंगी महाभारतामध्ये गोपालकृष्ण महाराज जेव्हा हस्तिनापूरमध्ये गेले तर विदुराच्या घरी गेले. आपल्याला कथा माहिती आहे. गेले का, बळीरामाची बहीण भानुमती, माझा भाऊ द्वारकेचा रानात हस्तिनापूरमध्ये येणार, तिला चाहूल लागली. तिने बरेच पदार्थ बनवून ठेवले, परंतु गोपालकृष्ण महाराज दुर्योधनाकडे गेले का, का गेले नाही. त्याच्याकडे अहंकार होता, त्याला घमेंड होती, स्वतःचा त्याला अभिमान अहंकार होता. देव त्या ठिकाणी गेले का, नाही गेले. विदुराच्या झोपडीमध्ये गेले, परंतु भगवंत महालात गेले नाही. म्हणून एक लक्षामध्ये ठेवा, तुमच्याकडे काही नसलं तरी चालेल, पण जे देताय ना ते भावरूपपूर्वक द्या, तरच तुमच्या क्रियेचा स्वीकार होत असतो. काही काही धनाढ्य श्रीमंत माणसं आम्ही पाहतो, पदार्थ खाऊ घालताना अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी असतं, रडतात. ते काय आहे, ती भावरूप क्रिया आहे. नम्रतेने पदार्थ खाऊ घातला पाहिजे, नाहीतर मग नाही तर नाही, बाबा मला काही फरक पडत नाही, आमचं काय वायाला चाललं का, नाही. जर तुमच्याकडे ह्या गोष्टी अशा असतील तर तुम्ही धर्मापासून दूर जासाल. तुमची बुद्धी कुठे धर्मावर, मग साधूवर तुमची बुद्धी कुठे आहे. मग तुमच्याकडे जर भावच नसेल, आणि शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलं, जयासी प्रीतीना, जयासी भावना, तयाचा संगना, तयाचा सांगातना, तयाची भेटना, तयाची जवळीकणा. सांगितलं ज्याच्याकडे भाव नाहीये त्याला त्याच्याशी संगतही करू नये, त्या जवळीकही करू नये, त्याचा पदार्थ घेऊ नये आणि त्याला देऊही नाही. स्पष्ट ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. एखाद्याचा पदार्थ घेत असताना तो पदार्थ त्याचा भाव किती बघावा लागतो, त्याची सुद्धा एक प्रकारची शोधणी असते. लगेच आम्हाला कोणी म्हटलं बाबा आमचं घ्या, लगेच आम्ही घेत नसतो. ते जाणवीचे लगेच ते घेत नाहीत. याचा भाव कसा आहे, याची उठी बसी कशी आहे, याची देण्यापाठी मागची भावना कशी आहे, हे सगळ्या गोष्टी पाहून त्याचा पदार्थ घेतला जातो. धर्मावर विपरीत असेल
त्याचा पदार्थ घेऊन ये. साधूर विपरीत असेल त्याचाही पदार्थ घेऊन ये. धर्मावर भकत असेल त्याचाही पदार्थ घेऊन ये. स्पष्ट. मग तो जरी तो तुमच्या जवळचा असेल आणि तुमचा नातेवाईक जरी असेल तरी जायला सांगितलेलं नाही. मुळात साधूला नातेवाईकाची गरजच काही नाही, कारण संबंधित त्याग त्याला करायला सांगितलेला आहे. स्वदेश संबंधाचा त्याग त्याला करायला सांगितलेला आहे. पण नाही मग आमचा पाहुणा आहे पण तो कसा का वागणं बेड, मग घ्यायचं का त्याचं, जायचं त्याच्या घरी नाही, हे लक्षामध्ये ठेवायचं. म्हणून जर तुमच्याकडे भावरूप तसा क्रिया असेल, बुद्धी तुमची असेल तरच घ्यायला सांगितलं. गोपालकृष्णांना माहिती होतं दुर्योधनाची बुद्धी माझ्यावर नाहीये, हा अहंकारी आहे, याचा अजिबात घ्यायचं नाही. ना त्याचा मी अतिथी आहे ना त्याने माझा आदर केलेला आहे. मी विदुर काकांकडे जाईल. गोपालकृष्ण महाराज तिकडे गेले आणि मग हा दुर्योधन नंतर विचारतो, म्हटले का रे म्हणे कृष्णा. ते म्हटले का हो देव, तुम्ही तिकडे गेले, काय तुम्ही खाल्लं म्हणजे विदुराच्या घरी. देवाने सांगितलं कन्या खाल्ल्या. तर हसला दुर्योधन. तो म्हणे काय देवा, म्हणे माझ्या पत्नीने तुम्ही येणार म्हणून अनेक दिवसापासून तिने पदार्थ बनवून ठेवले, इकडे महालात यायचे सोडून तुम्ही तिकडे गेले. भगवंताने फार सुंदर वाक्य त्या ठिकाणी सांगितलं, भोजनम किम पृच्छसी राजा आदरम किम न पृच्छसी, भोजनम गत जीर्णानी आदरम अजरामर. सांगलं राजन, त्याने मला काय खाल्लं हे काय विचारतो, त्याने माझा आदर कशा प्रकारे केला, त्यांनी जो मला कन्या अर्पण केला परंतु त्याच्या पाठीमागे भाव कसा होता हे मला विचार. पदार्थ काय रे म्हटलं, आज खाल्लं उद्या जीर्ण होऊन जाईल, परंतु आदर जो आहे ना, आदर सेबड पण लक्षामध्ये राहतो. आम्ही तुमच्या घरी आल्यानंतर, एखादा साधू तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही आमचा आदर कसा केला हे आम्ही लक्षात ठेवू. तुम्ही आम्हाला पुरणाची पोळी खाऊ घातली, खीरपुऱ्या खाऊ घातल्या, हे आम्ही अजिबात लक्षात ठेवणार नाही, कारण तो जीर्ण होणारा पदार्थ आहे ना. परंतु त्या घरी आमचा त्यांनी अशा प्रकारे आदर केला, सगळा परिवार किती आवडीचा आहे, किती त्यांना भाव आहे, आम्ही हे आठवण ठेवू, आम्ही लोकांना सांगू, हे आम्ही सांगू. पदार्थाचं काय आहे आपण म्हणतो की नाही, आमच्या गरीबाची चटणी भाकर गोड करून घ्या, का म्हणतो की आमच्या गरीबाची पुरणपोळी गोड करून घ्या, असं म्हणतो का आपण. नाही, जरी पुरणपोळी केली तरी चटणी भाकर स्वीकार गोड करून घ्या आपण म्हणतो की नाही, विनंती करतो की नाही. हा आहे भाव. म्हणून त्या आरतीमध्ये कडवं येतं बघा, विदुराच्या कण्या सुदामाचे पोहे, विदुराच्या कण्या सुदामाचे पोहे, आवडीने तुम्ही आरोगिल्या, यावे उपहार स्वीकरण्याला, पंचे अवतार आरोगणेला, यावे उपहार स्वीकरण्याला. विदुरजी होते, त्याचप्रमाणे भक्त सुदामा होता. काय आणलं तर सुदामाने देवाला तांदूळ आणले होते. तांदूळ, एक मत तांदूळ एक मत पोहे असं आहे, पण तांदूळ शब्द आहे. म्हणून काय होते घरून त्या मुचडीमध्ये काय होते, तांदूळ होते की नाही, देवाने आवडीपूर्वक खाल्ले की नाही. तिथल्या त्या सत्यभामा पाहते, तिथल्या त्या पटराण्या असतात, त्याने सांगितलं, म्हटलं काय देव तुम्ही एवढं चवीने खाताय म्हणाले. त्याने सांगितलं, अरे हा माझ्या मित्राचा भाव आहे. म्हटलं सुदामा, तू जे आणलंस ना, मला बहिणीने जे पाठवलं ना, म्हटले स्वर्गात सुद्धा ही गोडी नाही म्हटले या पदार्थाला. बघा भाव, देवाने जी लहान गोष्ट होती तिला मोठं केलेलं आहे. या ठिकाणी स्वामी थोराते सानिया ते थोर करतात. भाईदेवांची ती क्रिया स्वामींनी ठिकाणी मोठी केलेली आहे. होते उष्टी बोर, पण काय सांगितलं स्वामींनी, बाई सांगितलं, बाई त्याचा भाव थोडे उष्ट आहे, त्याने गोड म्हणून तो आमच्याकडे घेऊन आला. बाई त्याचा भाव उष्टा नाहीये. बोर जरी उष्टी असली तर भाव त्याचा उष्टा आहे का, हे स्वामींनी बाईसांना सांगितलं. त्याचप्रमाणे गोपाळकृष्ण महाराज आपण द्वापरयुगामध्ये पाहतो, तिथे त्यांनी आवडीपूर्वक विदुराच्या कन्या त्या पात्रामध्ये मावत नव्हत्या, त्या पात्राच्या बाहेर चाललेल्या होत्या. काय चाललं होतं बाहेर, भाव तो बाहेर चाललेला होता. आदर फार महत्वाचा आहे. पण तुम्ही चटणी भाकरच खाऊ घाला, पण ती आदरपूर्वक खाऊ घाला, भावपूर्वक खाऊ घाला. लय मस्त पुरणाच्या पोळ्या केल्या आणि लय बासुंदी केली, पण जर दिली तशा पद्धतीने जर केली नाही, अर्पण नाही केली, तर काही त्याचा उपयोग होणार नाही.
म्हणून या ठिकाणी भाईदेवसांकडे बघितल्यानंतर आम्हाला त्यांचा भाव फार मोठा जाणवतो. हा भाव आम्हाला निर्माण करता आला पाहिजे. आणि म्हणून लक्षामध्ये ठेवायचं की जे काही अर्पण करायचं चांगलं अर्पण करायचं. सडकं किडकं नासकं कुजलेलं आपण अर्पण करायचं नाही. देव म्हणतो थोडंच दे, चांगलं दे, चांगलं अर्पण कर. देवाला कसं चांगलं तुम्हाला सगळं पाहिजे. तुम्हाला घरकं नको, तुम्हाला त्रास व्हायला नको. कसं देवाला नवसा पाठीमागं नवस, नारळा पाठीमागं नारळ ठेवत राहता, सुपारी मागं सुपारी ठेवत राहता. ठेवता की नाही? मग तसं चांगलं बी अर्पण जरा करत जा ना. करणार की नाही अर्पण? करताना तुम्ही अर्पण खरं सांगा, करता का चांगलं अर्पण? कसं पण किडकं ठेवतं? नाही नाही, तुम्ही चांगले हो, तुम्ही चांगले, तुम्ही ज्ञान निरूपण श्रवण करता, तुम्ही चांगले. म्हणून चांगलं अर्पण करायचं. म्हणून जे उपयोगी लागेल, मग ते वस्त्र असेल, ते धान्य असेल, ती पूजा असेल, ते एखादा धातू असेल, तो परमार्गाच्या उपयोगी पडावा अशा प्रकारचं आपण काय केलं पाहिजे? ते अर्पण केलं पाहिजे. आणि म्हणून चरित्रामध्ये दुसरा एक प्रसंग येतो. सारंग पंडित स्वामींना भोजनाचं आमंत्रण देतात. फक्त स्वामींना सांगतात बरं का, ते बाकीच्यांना ते सांगत नाही. देव म्हटले ठीक आहे, आम्ही यायचं का? ते म्हटलं हो देवा या. त्यांना वाटलं तर बाकीचा जो परिवार देवाला सांगितलं म्हणजे बाकीचे येतील की स्वामींच्या बरोबर. त्यांचा गैरसमज झाला. कोणा? सारंग पंडिताचा. हे सारंग पंडित देवाला उपकार का करायचे माहिती आहे का? यांना स्वामीपासून बरीच वृत्ती लाभ भेटला होता. म्हणजे त्यांना जमीन भेटली होती, ते नाही का, त्यांना आजार म्हणजे त्यांना ताप आला आणि वहीवर नाव पडावं, त्यांना ताप आला, आले देवाच्या भेटल्या. देव म्हटले जा, तुमचा नंबर लागलेला आहे. गेले. मग ते ब्राह्मणाकडून त्यांना ते राजाने काय दिली, शेती पण भेटली. ब्राह्मणांना पहिले वृत्ती भेटायची राजे लोकांकडून, त्यांना भेटलं. मग स्वामींचा तो उपकार म्हणून ते स्वामींना उपहार करत असत. बाकी त्यांचं काही निष्काम क्रिया नव्हती. म्हणजे बा देवापासून मला लाभ झाला म्हणून ते करायचे. पण ठीक आहे, त्यांना जे फळ त्यांचे भेटलेच की व्हायला. म्हणजे सांगतात ना, सारंग पंडितांनी 60 उपहार केले, व्हायला गेले म्हणजे ते सगळे त्यांनी हेतुपूर्वक केलेले होते. तसं त्यांना फळ त्याचं भेटणारच की. केली क्रिया वाया नवच, व्हायला जात नसते. तुम्ही कुठल्या प्रकारे सकाम असेल की निष्काम असेल, व्हायला जाणारी क्रिया ती नाही. आणि हे लक्षामध्ये ठेवा, एकदम निर्हेतुक क्रिया कुणालाच घडत नाही. हेतुक करता करता तो निर्हेतुक करण्याच्या पाठीमागे लागतो. पण क्रिया होणं महत्वाचं आहे. मग सारंग पंडित त्यांनी स्वामींना बोलवलं. स्वामी भोजनासाठी आले, सोबत बाईसा होत्या. मग सारंग पंडित म्हटले देवा बाकीचा परिवार कुठे? देव म्हटले मला माहित नाही, तुम्ही त्यांना सांगितलं का? देव म्हटले, सारंग पंडित म्हणते त्यांना काय सांगायचं, तुमच्या सोबत यांनी यायला पाहिजे होतं. देव म्हटले पाठवा मग कोणातरी बोलवायला, आले तर घेऊन ये, आमचं काही नाही. एक त्यांचा सेवक गेला, त्यांनी सांगितलं, तो मोकानंदा गेला. त्याने सांगितलं तुम्हाला भोजनाला सर्वांना बोलवलं. आचार्य म्हटले आम्ही सर्वांनी भिक्षा मागितली, आम्ही खाता येणार नाही. निरोप सेवक घेऊन त्यांच्याकडे गेला. त्याने सांगितलं, म्हटले महाराज, सारंग पंडित सांगतात की अहो सारंग पंडित हो, त्यांना मी आमंत्रण दिलं, आचार्य परिवाराला आमंत्रण दिलं, पण ते म्हणतात की आमची भोजन झाली, आता आम्हाला काही तुमच्याकडे यायचं नाही. सारंग पंडित काय म्हणतात, नाही आले तर नाही आले, खातील माझे भोपे. भोपे म्हणजे ते सेवक काम करणारे माझे नोकर चाकर खातील म्हटले. बाई म्हणते बाबा बघा पांडा काय म्हणतो, नोकराची त्यांची बरोबरी केली. स्वामी सांगतात बाई त्याची बुद्धी आमच्यावरच नाही, तर परिवार कुठून येणार आहे म्हणे. म्हणजे सारंग पंडित जे आहे ना, हे जे आता आम्हाला खाऊ पिऊ म्हणजे आम्हाला जे बोलवत आहेत, आमच्यापासून त्यांना लाभ झाला म्हणून ते आम्हाला बोलवत आहेत. वास्तविक त्यांची काय बुद्धी आणि त्यांचा असा भावही नाही आहे म्हटले. म्हणून स्वामी सांगतात की बाई आधी येत बुद्धी असली पाहिजे, म्हणजे कुठे परमेश्वरावर, नंतर परिवार येईल ना. ती आमच्या ठिकाणी त्यांचा भाव नाही म्हटलं तर परिवार कुठून त्यांचा भाव येणार आहे. तसं आता कसं आहे, आता परिवारावर बुद्धी पाहिजे, साधनावर बुद्धी पाहिजे, तिथे भाव पाहिजे, नंतर तुमची मग ती बुद्धी
ईश्वराकडे जाईल. जर कुणी म्हणेल नाही नाही आम्ही खूप स्मरण करतो आणि आम्ही खूप देवधर्म करतो आणि आम्हाला साधूंची काही गरज नाही, साधू आमच्या घरी काय फरक पडला, असं काही काही फार शहाणे डोके लावतात. लक्षात ठेवा, जर का तुम्ही विपरीत झाले कोणा एका साधूवर, तरी तुमचा ईश्वरापर्यंत लवकर योग येत नाही. हे म्हणसाल आम्ही दुसऱ्या बाबांना हे करतो, दुसऱ्या बाबांना ते करतो, नाही. तू जर का कोणावर जरी विपरीत तू झाला, तुझी प्रतिकारांता मात्र तिकडे जाणार. लक्षात ठेव. काही काही फार मोठा गैरसमज असतो, आमच्याकडे मंदिर आहे, आम्हाला स्थान आहे, आम्हाला काही त्यांच्या साधूंची गरज नाही, अशी दीड शहाणे असतात. पण त्यांना सांगणे, एखादा साधू जो विपरीत झाला तर तो बाद झाला. लक्षात ठेव, तुझी प्रतिकारांता पुढे जाणार. तू एका साधूला नाव ठेवले, उद्या अधिकाराला नाव ठेवशील ना तू, आणि ठेवतात बरोबर, ते बरोबर त्याची प्रतिकारांता तिकडे जाते. आणि म्हणून अशा प्रकारचं स्वामी सांगतात की बाई सारंग पंडिताचा भाव आमच्यावरच नाहीये, तर परिवार कुठे इंडाचा येणार आहे. म्हणून भावरूप्रिय फार महत्वाचे आहे, बुद्धी असणं फार महत्वाचं आहे. या ठिकाणी भाईदेव व्यास स्वामींना विनंती करतात. मग स्वामी सांगतात की बाई भाव थोडी उष्ट आहे त्याचा. मग ते बाई साहती देती एक दोन आपण आरोग्यती. मग स्वामी काय करतात, त्या मुलाच्या विनंतीला मान देऊन स्वामी एक दोन बोरं खातात आणि बाकीची बोरं उरलेली बायसांकडे देतात आणि सांगतात बाई येथेच्या उपयोगासीन या. म्हणजे आता ही बोरं म्हटली आमच्या आपल्या काय उपयोगाला लावा, आता याचं काहीतरी करा तुम्ही. आणि मग बाई से तयाची साकवती करोणी गोसावयाच्या ताटी ओळगविती. मग बाई से तयाची म्हणजे त्या बोरांची साकवती म्हणजे भाजी, करोणी ताटी ओळगवते म्हणजे स्वामींना भोजनामध्ये बाईसा त्या बोरांची केलेली भाजी स्वामींना बाईसा वाढतात आणि बाकीचा परिवारही ग्रहण करतो. म्हणजे बघा, स्वामींनी सामान्य पदार्थ त्या बालकाचा भाव पाहून तो उपयोगी लावला. पदार्थ छोटा की मोठा अजिबात व्हॅल्यू नाहीये, पदार्थ साना का असेना, पण त्याच्यामध्ये जर भाव असेल, ईश्वर तेवढंच तुमचाही स्वीकार करतो. सगळ्या गोष्टी भावाशी निगडीत आहेत. म्हणून बाकी नाही काही करता आलं, कमीत कमी जे अर्पण करता म्हणजे पुष्पार्पण करता भावाने करा, श्रद्धेने करा. विडा समर्पण करता भावाने करा, श्रद्धेने करा. आपण नाही करतो, आपण नाही का म्हणत नागपत्र कराचे हे नारियला परीशिर प्रतिज्ञा हे सुपारीची भाववेडा तुझ रोपितो, भाववेडा तुझ रोपितो. हे देवा भगवंता, मी पान आहे, माझ्याकडे नारळ आहे, सुपारी आहे, फळ आहे, द्रव्यही आहे, पण त्या पाठीमागे देवा माझा भावही तुम्ही स्वीकार करा. फक्त फळांचा स्वीकार करायचा आहे का ना, त्याच्यासोबत भावरूप क्रियेचाही स्वीकार करा, असं आपण देवाला विनंती करतो. आणि म्हणून अंतःकरणातून आवडीपूर्वक आपली क्रिया झाली पाहिजे, विधी झाला पाहिजे. आपण जेव्हा अंतःकरणातून तो विधी करू ना, आवडीपूर्वक तो विधी करू ना, त्यावेळेस तुम्हाला बघा निश्चित त्या गोष्टीचा प्रत्यय अनुभव तुम्हाला येईल. हो, येईल त्या गोष्टींचा, करावं लागतं तसं. म्हणून काही काही लोकांच्या डोळ्यामध्ये एवढे अश्रुखंड चालतात, सामान्य पदार्थ अर्पण करतात, परंतु डोळ्यामध्ये अश्रू असतात. हा फार मोठा त्यामध्ये भाव आहे. आणि मग त्या चिमुकल्या बालकाची बोल ऐकून स्वामींनी तो पदार्थ ग्रहण केला. बघा, ते तर लहान होते, ते तर थोडे वेडे होते, परंतु स्वामी सांगतात बाई भावने याचा उष्टा सांगून या स्वामींनी. आपण ते भजन मी तुम्हाला ऐकणार आहे. अशा प्रकारे या लीळेमध्ये आपण काही मुद्दे श्रवण केले, ते मात्र कृतीमध्ये आणायचे. म्हणून देवाने महाल झुगारून लावला, झोपडीचा स्वीकार केला. म्हणून छोटा मोठा इथे कोणी नसतो, धर्म तोच. ज्या ठिकाणी धर्म आहे ना, तो मोठा आहे. आणि साधकालाही धर्मीयाचे घरी गायला सांगितलं. छोटा की मोठा असं नाही, फक्तची बुद्धी मात्र साधनावर पाहिजे. तो मोठा असेल की छोटा असेल, हे लक्षामध्ये ठेवा. काही काही लोक म्हणतात नाही नाही, बाबांना तिकडे मोठ्यांच्याच घरी गेले. असं नाहीये. तुझी जर बुद्धी आहे का, तुझा भाव आहे का, बाबांना बोलव, दंडोत घाल, घरी घेऊन जा त्यांना, तू येतील ना तुझ्या घरी.
बिनबुलाई मेहमान तुझ्या घरी कसं कोण येणार आहे? तुमचा पाहुणा असतो ना, पाहुणा, तो सुद्धा न बोलवता तुमच्या घरी चहा प्यायला येतो का? येतो का? येत नाही. मग तो ईश्वरचा राजकुमार येणार, तो फुकट थोडी तुमच्या घरी येणार आहे कधी पण. हा, जेव्हा त्याला भिक्षा मागितो तो तुम्हाला सांग तुमच्या घरी येईल, पण जेव्हा तुम्हाला त्याला बोलवायचं आहे तेव्हा तुम्हाला 2 दंडवत घालावे लागतील. बाबा आमच्या घरी चला म्हणावं लागेल, तेव्हा ते येतील. जर तुमचा अधिकार असेल तुमच्या घरामध्ये पण येतील. जर नाही आले, समजा आपला काही अधिकार आला नाही, आपलं काही दुर्भाग्य, साधू आपल्या घरी येऊ शकले नाही, हे आपण आपल्या जरा शोधायचं. पण आपण इकडे कोटी करतो, त्यांच्या घरी गेले आमच्या घरी आले नाही, करतो की नाही कोटी आपण? असं नाही. आणि म्हणून धर्माचं घरी गायला सांगितलेलं आहे. मग तो छोटा राहो की मोठा राहो, गरीब राहो की श्रीमंत राहो, धर्म त्याच्याकडे आहे ना, भाव त्याच्याकडे आहे ना, त्याच्या पदार्थांचा स्वीकार करावा, त्याच्या क्रियेचा स्वीकार करावा, ही धर्माने मात्र आपल्याला साधकालाही आज्ञा केलेली आहे. साधक तर कधी जो सुज्ञ आहे तो कधी गरीब श्रीमंत असा पाहतच नाही. लोकांचा फार मोठा गैरसमज असतो. एका ठिकाणी मी गेलो, एका सद्भक्तांकडे थांबलो. त्या काळात बाकीची बरीच उपदेशी होते. ज्यांच्या घरी थांबलो ते सगळे श्रद्धावान होते, परंतु त्यांना वाटलं की बाबा आमच्या घरी आज येतील, बाबा आमच्या घरी उद्या येतील. त्यांनी काही मला बोलवलंच नाही ना, येऊन की दंडोत मला घातला नाही की बाबा आमच्या घरी चला, आमच्या घराला आपले पाय लागू द्या. दंडोत मला घातलंच नाही त्यांनी. उलट काय सांगितलं, बाबा आमच्या घरी आलेच नाही, अशी बिनकामी चर्चा केली. लोक अशी बिनकामाची चर्चा करतात. मग तुम्हाला तो शहाणपणा सुचला का की बाबा आपल्या घरी आहेत, बाबा आपल्या गावामध्ये आहेत, की आपण त्यांच्या घरी घेऊन जाऊ? तुम्ही दंडोत नाही घातला, तुम्ही मला प्रार्थना नाही केली, मी तुमच्या घरी कसं येणार आहे? ज्यांनी बोलवलं त्यांच्या घरी मी गेलो. आणि म्हणून आपण कुठे चुकतो हे जरा बघायचं. बिनकामी फालतू काही बाबा लोकांच्या नावाने चर्चा करत जाऊ नका. आणि म्हणून काय काय लोकांना फक्त चर्चा करायची माहिती असते, घेणं देणं शून्य, कुठला भाव नसतो, श्रद्धा नसते, अज्ञान सगळं वागायचं असतं, आणि फक्त नावं ठेवायची कामं काही करत असतात. तर विचार करा, जर तुम्हाला ते साधूबाबांना घरी न्यायचं आहे तर मग तुम्हाला आलं पाहिजे, तर दंडो घातले पाहिजेत. आमच्यामध्ये पद्धत आहे, एखाद्या साधूला तुम्हाला बोलवायचं आहे ना, जा त्यांना दंडवत घाला, बाबा आमच्या घरी चला. काय का बरं येणार नाही तू साधू? येईल. तुमचा तसा अधिकार नसेल, तुमच्या घरी कशाला साधू बाबा येणार आहे? ईश्वरी तुमच्या घरी योग आणणार नाही, लक्षामध्ये ठेवा. अदृष्ट ते सहाय्य करतं. एखादा आम्हाला बोलवतो पण आमच्या घरी ते योगच येत नाही, अदृष्टाला माहिती याच्या घरी हा काहीच करणार नाही. ही सुद्धा एक प्रकारची काहींनी खंती जोडलेली असते. ईश्वर योग येऊ देत नाही, बरोबर, त्या गोष्टी लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून हे करण्यापेक्षा आपण किती सुज्ञपणाने वागतो किंवा आपण किती भाव केलेला आहे बा, हे आपण जरा बघितल्या गोष्टी पाहिजे. तुमचा जर भाव असेल ना, ईश्वर बरोबर त्या पात्राचा योग तुमच्या घरी आणून देईल. आणि नसेल तुमचा भाव तर साधू तुमच्या घरापर्यंत पोहोचणार नाही, त्याला अडथळे येतील, हे लक्षामध्ये ठेवा. आणि तुम्हालाही सुचणार नाही की आपण दंडो त्यांना घालावा आणि त्यांना आपण घरी घेऊन जावं. का नाही सुचलं असं? तुमच्या क्रियेतला तो अडथळा आहे, किंवा तुम्ही अशी कधी क्रिया केलीच नाही पूर्वी जन्मी, तर आता काय तुम्हाला घडणार आहे? काही काही लोक अजून काहीच घडत नाहीये, ना साधूंना भजन ना पूजन, काहीच काहींना घडत नाही. ते मागे दरिद्री राहिले, आता तर दरिद्रीच ते राहतात. का? मागच काय पेरलं नाही ना, तर आता काय सुचणार आहे त्यांना? आणि म्हणून एखाद्या सदैवाला, भाग्यवंताला साधनवंता ठिकाणी भजन पूजन घडतं, तो सदैव सांगितलेला आहे. आपण म्हणतो ना, त्यांनाच कसं काय घडतं, त्यांच्या घरी कसं काय बाबा जातात, त्यांच्याच घरी का बरं थांबतात? त्यांनी तशा प्रकारचा अधिकार जोडलेला आहे, म्हणून त्यांच्या घरी बाबा लोक थांबतात. तुमच्या घरी का थांबत नाही? तुम्ही जोडलंच नाही ना काही, आणि तुम्ही कधी इच्छा पण प्रतिष्ठित नाही केली की आमच्या घरी बाबा लोक यावे म्हणून. पण ज्यांना करतो आपण त्यांना नावं ठेवत असतात, काही नावं ठेवतात. बाबा त्यांच्या घरी जातात आणि त्यांचंच घेतात, त्यांचाच विचारपूस करतात, बाबा त्यांचीच वाहवा करतात, काय असे असतात. तू का बरं करत नाही? तुला वाटत नाही का? जसं ती
तो परिवार भाव करतो, आपण जरा करावा, आपण कुठे काहीतरी शिकावं, पण नाही, हे त्याला नावं ठेवणार. स्वतः करण्याचं काही ढेकलं नाही, पण जो करतो त्याला काही नाव ठेवणार, असे काही काही समाजामध्ये परिस्थिती आहे. स्वतः करायचं काहीच नाही, पण ज्यांच्या घरी साधू लोक गेले मग त्यांना वेगळ्या नजरेने पाहणार. म्हणून आपली नजर बदला, आपला नजरिया बदला, लक्षामध्ये ठेवायचं. त्यांच्या घरी बाबा जातात, ती त्यांची आवडी आहे, ती आवडीपूर्वक बोलवतात म्हणून त्यांच्या घरी जातात. तुम्ही बोलवा, तुमच्या घरी बाबा जातीलच की. आपल्याला ते होणार नाही, पण उकळ्या पाकळ्या कशा काढायच्या आणि काय कसं काय आपण बरोबर एकमाचा बघत असतो. होतं गावामध्ये असं, लोक चर्चा करतात, त्यांच्या घरी का बरं गेले, आमच्या घरी आलेच नाही. तो बोलवलं का बाबाला घरी तुझ्या? बाबा फुकटचा आहे का रस्त्यावरचं घरी जेवण बसायला तुझ्या? नाही, ज्यांनी बोलवलं त्यांच्या घरी ते जातील. साधकाने ज्यांनी बोलवलं त्यांच्या घरी जावं असा नियम सांगितलेला आहे. आणि जो मार्गावर भक्तो, साधूवर भक्तो, त्याच्या घरी अजिबात जाऊ नये, स्पष्ट ब्रह्मविधी सांगितलेलं आहे. बुद्धी नाही आणि काय त्याच्या घरी जाऊन खायचं प्यायचं, अजिबात जायला नाही सांगितलं आम्हाला. तर आम्हीही जात नाही. ज्याची बुद्धी नाही, संगना सांगातना त्याचा पदार्थना काहीच घ्यायला नाही सांगितलेलं अजिबात. एवढे बारकावी शास्त्रामध्ये सांगितलं. तुम्हाला काय माहिती आहे? तुम्ही फक्त इकडे सांगता असं झालं नाही तसं झालं नाही, यासाठी अभ्यास करा जरा, म्हणजे त्याला लीळा ऐकायचा, मग तुम्हाला समजेल काय काय नाही ते. भावक्रिया नाही, देण्याची कुठली दानत नाही आपली, आणि फालतू आपण नाव ठेवण्याचं काम करतो नाही. ज्या ठिकाणी सन्मान आहे, ज्या ठिकाणी आदर आहे, त्या ठिकाणी साधकाला जायला सांगितलेलं आहे. कुणाचा पदार्थ घ्यायला सांगितलं का? नाही. जो भाव आहे ना, श्रद्धा असेल त्यांचा पदार्थ घ्या, आवडी असेल त्यांच्याकडे जा, ज्यांनी बोलवलं त्यांच्या घरी जा. नाही बोलवलं जर तो उपदेशी असेल तरी जायला नाही सांगितलं. हा, तो परमार्गाच्या उपयोगी पडलेला आहे बुवा आणि काच्या, तर मग गोष्ट वेगळी आहे, मग आवरून जायला सांगितलं. पण तो कधी उपयोगच कोणाचा पडला नाही. आपण त्याच्या का बरं घरी फालतू बिनबिनका बोलवता नाही. म्हणून भाव फार महत्वाचा आहे. चर्चा करण्यापेक्षा भाव निर्माण करा. तुमच्या घरी सुद्धा साधकाचा योग येईल आणि तुमच्या घरी साधू थांबेल, हे लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून हे आता जरा जोडा, दोष जोडू नका, गुण जोडायचा प्रयत्न करा, दोष जोडू नका, हे तुम्हाला मला सांगायचं आहे. आणि म्हणून जसे काही चर्चा करतात ना, इथंच ऐकू, त्यांना माझ्या गोष्टींचं सांगणं आहे. कधीच कोणाची चर्चा वगैरे करायची नसते. जर आपला गुण घेत आला आपण गुण घ्यायचा, आपण कधी त्यांचा दोष पाहू नये. गुण घ्यायला शिका, त्या साधकाचे गुण घ्या. पण आपण काय करतो, दोष पाहत बसतो. तो बाबा असा, तो बाबा त्यांनी तसं केलं, तो इथं थांबला तिथं गेलता. दोष पाहू नको, ज्ञान पाहिजे त्याच्याकडे काय ते सांगितलं. एक हत्तीच्या गजस्कंदी जाय, म्हणजे एक जण हत्तीच्या अंबारीवर बसतो, पण धर्म त्याच्याकडे आहे, ते लक्षामध्ये ठेवा. धर्म तुम्हाला विचारायचा, तो बाबा कुठे जरी राहिला तरी धर्म त्यांना विचारायला जा. हा, म्हणून गुण पाहायचे, दोष कधी कुणी कोणाचे बघायचे नाही. जर आपल्याला नाही गुण बघू वाटले, दोषही काढायचे. नमो दोषा नमो गुणा. तुम्हाला त्या बाबाचं गुणगान करायचं, त्याला निंदाही करू नका. तुम्हाला थोडी ठेका दिलाय त्या बाबाची निंदा करण्याची. तो बाबा काही तुमचा कानकोंडा थोडीच आहे. तो देवावर अनुसरलेला आहे, त्यांनी अनुसरलं, ईश्वराचं जीवन आहे. आणि म्हणून साधू स्वतंत्र, तो कधीही कोणाच्या बंधनामध्ये नसतो, हे लक्षामध्ये ठेवा. त्याची स्वतंत्री त्या प्रकारची असते. तो देवाच्या अधीन असणारा साधक आहे. इथे देवाच्या अधीन व्हायला सांगितलेलं आहे, हे लक्षात ठेवत जा. आणि म्हणून जर तुम्हाला तसा भाव करता येत नसेल, जो पुढचा करतोय त्यांचं शिका. त्यांना नावं ठेवण्यापेक्षा ते कसं करतायत, त्यांच्या घरी का बरं साधू येत आहेत, तिथून जरा शिका आणि तो गुण आत्मसात करून घ्या. तुम्हालाही तशा प्रकारचा योग येईल. जी ठेवतात बिनकामाची नावं धामं, त्यांना मी सांगतो आहे, तुमच्या घरी योग येईल. परंतु जे करतात ना बिचारे, त्यांचा गुण घ्या. उगाच त्यांच्या नावाने कुटळग्या करत बसू नका. यांच्या घरी काबर जाऊन, यांच्या घरी काबर बस, घरी काबर राहतात, काय कले रिकाम टेकडे राहतात चर्चा करणारे. काही त्यांना घेणदेण नसते, ते अज्ञान वागतात आणि फक्त चर्चा करायची. गुण घ्यायला शिका, दोष नको.
आणि भाव करायला शिका. या गोष्टी आपण या चरित्रामध्ये बघितल्या. या चरित्र एक सुंदर प्रकारचं भजन तुम्हाला मी गायन करून दाखवतो. आदरणीय सर्वज्ञ विद्यापीठाचे कुलगुरू, आणि लक्षामध्ये ठेवा, जेव्हा मी बोलतो ना तेव्हा मी कोणाला निमित्त करून बोलत नसतो. जेव्हा निरूपण करताना सार्वजनिक बोलावं लागत असतं. मग आता तुम्ही स्वतः शोधा आपण कशामध्ये बसतोय ते. काही काहींना वाटतं निरूपण आमच्यावर केलं की काय, असं बऱ्याच जणांचा गैरसमज होतो. नाही, तुमचा काही प्रश्नच नाही त्या ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारचं गैरसमज डोक्यातलं तुमच्या काढून टाका. या लीळेवर तुम्हाला एक मी भजन गायन करून दाखवतो. ते वेगळं ऑडिओ मी तयार करतो होतो बरं का तुम्हाला, कारण तुम्हाला ते जर कधी म्हणायचं वाटलं तुम्ही म्हणू शकता. अशा प्रकारचं आपण नित्यनेमाने लीळा अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून श्रवण करत असतो. ज्यांना अमृत प्रवर्तक ग्रुपमध्ये सहभागी व्हायचे, जिज्ञासू अर्थवंत पाहिजे बरं का, टाइमपास करणारे नको, श्रवण करणारी पाहिजे, त्यांनी 94 52 75 075 नंबरला कॉल करा, मेसेज करा आणि संपर्क करा. धन्यवाद.